जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये स्वागत आहे। युजर 100,000 यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। तुम्ही सांगता केमिकल वापरायचे नाही तर जैविक पण वापरायचे नाही काय? मग वांग्यावर जर रासायनिक न वापरता जैविक कीटकनाशके जसे बिव्हेरिया आहे तर याचा वापर केला तर चालणार नाही का? एससीटी वैदिक ज्यावेळेस आपण वापरतो तेव्हा आम्ही असं सांगतो की आपण केमिकलचाही वापर करायचा नाही, ऑर्गॅनिकचा पण करायचा नाही आणि जैविकचा पण करायचा। याचं प्रमुख कारण आहे की आपल्याला रोगावर कामच करायचं नाही, कारण रोग ही आपली समस्याच नाहीये, आपली मूळ समस्या कमजोरी आहे। मग ती मातीतली असेल, पिकातली असेल, ती कमजोरी आपल्याला दूर करायची। आपल्या जमिनीमध्ये असलेले जे काही गांडूळ असतील, जे बॅक्टेरिया असतील, आपले मित्र बुरशा असतील, मित्र जीव असतील, या सर्वांना सशक्त करायचे आणि यांची जी इकोसिस्टीम आहे ती आपल्याला समृद्ध करायची। ती केल्यानंतर आपली जमीन नैसर्गिकपणे पिकणार आहे। जशी आज आपण व्हिडिओ बघतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण का वापरायचं नाहीये जैविक, त्याचं कारण असं आहे की जैविक हे लॅब मध्ये बनलं जातं। जसं तुम्ही सांगितलं की व्हॅम बॅक्टेरिया, व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया, हे जे मेटॅरायझम, हे जे 3 प्रकारचे जे तुम्हाला एक मायक्रोब्स सजेस्ट केले जातात, जैविक औषधं सजेस्ट केले जातात, किंवा सुडोमोनास बॅसिलस असेल किंवा तुमचं ट्रायकोडर्मा असेल बुरशीनाशक म्हणून, या सर्वांचा वापर करताना तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे लॅब मध्ये तयार होतात, हे बरेच दिवस पॅकिंग मध्ये असतात। त्यामुळे कृत्रिमपणे तयार केलेली कुठलीही गोष्ट आपल्याला आपल्या शेतामध्ये वापरायची नाही, भले तो जीव का असेल। त्याने तुमच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर कंटॅमिनेशन होण्याची आणि त्या जीवाणूंपासून दुसऱ्या प्रकारचे पॅथोजन्स क्रिएट होण्याची शक्यता संभवते। म्युटेशन द्वारे तुमचे स्वतःचे जे मित्र जीवाणू आहे ते शत्रू जीवाणूंप्रमाणे बिहेव करू शकतात आणि तुमच्या जमिनीतली सजीवांचं संतुलन बिघडू शकतात। तुम्हाला हा बैल मुझे मार अशा प्रकारची समस्या जाणू शकते। आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे। तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळेस आपण एसटीटी वैदिक वापरतो तेव्हा जमिनीला हवे असलेले, पिकांना हवे असलेले सर्व प्रकारचे जीव हे निसर्गतः जन्माला येतात। जर रोगाचे जीवाणू निसर्गतः येतात तर मित्र जीवाणू काय येऊ शकत नाही, तर आपण त्यांना आहार देणं आणि वातावरण देणं गरजेचं आहे। एसटीटी वैदिकचे तुम्ही जर याप्रमाणे बेसल डोस टाकत राहिला तर तुम्हाला हवे असलेले सर्व ट्रायकोडर्मा असेल, व्हर्टिसिलियम असेल, बिव्हेरिया असेल, मेटॅरायझम असेल, ह्या सर्व ज्या जीवाणू आणि बुरशा आहेत ह्या जमिनीमध्ये नॅचरली तयार होतात, मायक्रोरायझा तयार होतो। त्यामुळे तुम्हाला कृत्रिमरित्या बाहेरून विकत आणून टाकण्याची कुठलीही गरज नाही। धन्यवाद।